बदल होत असताना आपण जो मार्ग स्वीकारला या पाठीमागची भूमिका काय आहे? या निवडणुकीच्या वेळेस आपण भारतीय जनता पक्षात आहोत, राहणार, पण या पक्षामध्ये जे नेतृत्व आहे, स्थानिक नेतृत्व जे बाहेरून आले, आणि माझं तर काही जास्त नाही, पण 5 वर्षापासून मी भाजपमध्ये आहे. ज्यावेळेस कोणी पक्षात येतं त्यावेळेस काहीतरी आपल्याला एक दृष्टिकोन ठेवून येतो, आणि तो दृष्टिकोन जर गेला तर मग हे सगळे प्रॉब्लेम्स तयार होतात. या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ज्या ज्या मंडळींना तिकीट दिलं आणि अनेक निष्ठावंतांना डावलून अनेकांना तिकीट दिले, या संदर्भात भाजपची काय भूमिका आहे? भाजपनं निष्ठावंतांना तिकीट कुठेच दिलेलं नाही. सर्वसाधारण आता माझा जो मुलगा राष्ट्रवादीकडून उभा टाकला प्रभाग 5 मधून, त्या 5 प्रभागाची परिस्थिती अशी की 4 पैकी 3 हे नवीनच आलेले आहेत. मग तो आमच्या वहिनी असो वरपुडकर, तो बबलू टाक असो, अजय गावकर असो. मग इतक्या वर्ष आम्ही काम करू, त्याचा उपयोग काय? मागच्या काही काळामध्ये ज्यावेळेस सत्ता नव्हत्या त्यावेळेस मी आलेलो आहे, पण ज्यावेळेस सत्ता नव्हत्या आणि काहीच नव्हतं, लोकांचे डिपॉझिट गेले तरी लोक उभा टाकले भाजपकडून. पक्ष टिकवणं हा महत्त्वाचा आहे. जर तुम्ही कार्यकर्त्याला टिकविलं नाही तर जी काँग्रेसची अवस्था आहे ती भाजपची व्हायला फार वेळ लागणार नाही. जवळपास 8 वर्षानंतर महानगरपालिकांची निवडणुका लागलेल्या आहेत. भाजपमधून जे निष्ठावंत होते किंवा मागील 10 ते 12 वर्षापासून पक्षामध्ये काम करत होते, ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापली गेली. योग्य झालं असं वाटतं का तुम्हाला? कारण निष्ठावंतांना डावलून जे महिनाभरापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी पक्षामध्ये आलेत अशांना देखील काही ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीच्या बाबतीत तुम्ही सांगता 2 महिने 3 महिने नाही, 3 दिवस आधी आलेल्या सुद्धा उमेदवारी दिल्या गेली. आता तो बुद्धवंत आहे, 3 दिवस आधी आलाय आणि त्याला सुद्धा उमेदवारी दिली. म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नेमकं याच्या मागे कोण आहे असं वाटतं आणि कशामुळे केलं गेलं आहे? ही जी प्रवृत्ती काँग्रेसची प्रवृत्ती आहे, ही भाजपची प्रवृत्ती नाही. आणि काँग्रेसची प्रवृत्ती भाजपमध्ये आल्यामुळं हे सगळे प्रश्न निर्माण व्हायला लागले. माझं तर स्पष्ट मत आहे की वरील नेत्यांनी याच्याकडं फार मोठ्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे, नाही तर फार मोठा प्रॉब्लेम पक्षाला येणार आहे. आता तुम्हीच पाहा ना, तुम्ही म्हणजे स्थानिक नेते फडणवीस साहेब इतके चिडलेले आहेत की तुम्ही अकोल्यामध्ये MIM बरोबर, अमरनाथमध्ये काँग्रेस बरोबर इथे गेले. मग असा जर चालला असेल तर आम्ही सर्वसाधारण आमच्यासारख्या भारतीय जनता पक्षात एक निष्ठावान काम करणाऱ्याचं काय होतं? आम्ही काय विचार करायचं? आमचं भवितव्य काय, पक्षाचं भवितव्य काय? आमच्यापेक्षा पक्षाचं भवितव्य महत्वाचं आहे. नाही, नेमका हा प्रकार कोणी केला असं वाटतंय? स्थानिक नेते जिथे तिथे असतील त्याचे स्थानिक नेते. परभणीमध्ये कोण? परभणीमध्ये आता स्पष्टच सांगितलं मी तुम्हाला. भाजप आणि काँग्रेसमध्ये तुम्हाला फरक काय वाटतो की कसे कोणत्या निकषावर हे उमेदवार घेण्यात आले? निकष नाहीच आहे. हे सांगतायत की आम्ही सर्वे केला. आता तुम्हाला मी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरचं उदाहरण सांगतो. तो माणूस रडत होता डायरेक्ट, त्याच्या गाडीवर त्यानं त्या दोघांच्या याच्यावर हमला केला आणि त्यानं पूर्ण रिपोर्ट दाखवला सर्वेचा. फर्स्ट क्रमांकावर तो आहे
हा जो लास्ट क्रमांक ज्याचे 2% फक्त त्याचा सर्वे, त्याला तिकीट देण्यात आलं. मग तुमच्या जवळच्या माणसाला, तुमचं काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही तिकीट देत असताल तर तो पक्षाचा विचार नाही. म्हणजे निष्ठावंतांना डावलायचं आणि जे नवीन कार्यकर्ते येतात, जे आर्थिक रित्या खंबीर आहेत किंवा मग सामाजिक त्यांचा नवीन एक चेहरा म्हणून आलाय, त्यांनाच फक्त तिकीट द्यायचं, हे धोरण नवीन भाजपचं आहे असं वाटतं का? नाही, भाजपचं हे धोरण नाही आहे. यांना इलेक्टिव्ह मेरिट पाहायला लागलेत आणि पैसेवाले पाहिले. प्रत्येक कार्यकर्त्याला विचारण्यात आलं की तुझ्याकडे कुठे आहेत का. जर असं विचारणा करून त्या बेसवर तुम्ही तिकीट देत असताल तर ज्यांनी 30-30 वर्ष 40-40 वर्ष या पक्षामध्ये काम केलं त्यांनी तर पैसा कमवला नाही, त्यांनी माणसं कमवली, त्यांनी समाज कमवला. आणि जे हिंदुत्वाची जी भाषा बोलली जाते ते आता कुठं राहिलेलं आहे, राहिलेलंच नाही. म्हणजे भाजपचा आता काँग्रेस झालेलं दिसून येते का? हिंदुत्वाचा मुद्दा तर एकदा साईडलाच झालाय आता. भाजपचं काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. कारण परभणीचं तुम्हाला उदाहरण सांगतो मी. ज्याचं सदस्यपद नव्हतं त्याला तुम्ही शहराध्यक्ष करता, जो पक्षातच नव्हता. कधी आम्हाला दिसलं नाही 5 वर्षात, आम्ही तर कधी पाहिलं नव्हतं. मग ही जर पक्षाची परिस्थिती असेल तर काँग्रेस होणार. शिवसेना आणि भाजपच्या युती संदर्भात सदस्यत्व पद नाही असं तुम्ही म्हणताय. महानगर त्यांना अध्यक्ष केलं, त्यांनी आज काही लोकांची हकालपट्टी सुद्धा केली आहे की पक्षविरोधी कारवाई केली. डिक्टेटरशिप आहे, पैसा आहे, बाकी काय त्यात. पण एक सांगतो, तुम्ही किती हकालपट्टी करा, जे भाजपच्या कार्यकर्त्याच्या रक्तात आहे त्याच्यात बदल नाही होणार. कार्यकर्त्याचं काय चुकलं नेमकं? कार्यकर्ते काय करतील सांगा ना. कार्यकर्ते काय करतील? पहिला जो प्रश्न आहे ना, आम्ही काँग्रेसमध्ये किंवा मी राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा मंत्र्याकडे गेलं तर अपॉइंटमेंट मिळत नव्हते. आम्हाला 3-3 दिवस थांबून वापस यायला लागतं. पण भाजपचं तसं नाही. कोणत्याही मंत्र्याला आपण नुसते मेल केला तरी ताबडतोब भेटतात. ही जी नवीन प्रवृत्ती आलेली आहे ना, याला पक्षानं वरिष्ठावरून रोखायला पाहिजे असं माझं मत, स्पष्ट मत आहे. जे डिक्टेटरशिप जे तुम्ही बोलले, तर नेमकी कोणाची हे डिक्टेटरशिप पक्ष? सगळ्याचीच, स्थानिकचे सगळे नेते आपापले माणसं आपापल्या प्रभागामध्ये उभे केलेले आहेत सगळेच. काही दिवसापूर्वी भाजपनं या जिल्ह्यातला फार मोठा नेता आपल्या घराला लावला आणि तो नेता आता या जिल्ह्याचं राजकारण करत आहे. या राजकारणाच्या माध्यमातून अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे. या संदर्भात आपण काय सांगता? तेच सांगतोय मी आपल्याला. अन्याय एवढा मोठा व्हायला लागला की मग या सगळ्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलणं आणि खुर्च्या टाकणं एवढंच काम करायचं का? पण ही जी प्रवृत्ती आहे ना, जी पैसे मागायला लागले, तुम्ही राजकारण फक्त पैसेवाल्यानेच करावं का हा प्रश्न निर्माण व्हायला लागला. सर्वसाधारण माणसानं जे समाजकार्य करते ते राजकारण करू नये का, हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. शिवसेना आणि भाजपच्या युतीची बोलणी चालू होती. शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी इथल्या स्थानिकच्या नेत्यांवर घरगड्यासाठी युती तोडली इथपर्यंत आरोप केलाय. नेमकं काय प्रकरण आहे आणि कोणासाठी त्यांनी हा आरोप केलाय? नाही, कोणासाठी करण्यापेक्षा हे सगळेच एका माळाचे मणी आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे परभणीमध्ये इतकी अवस्था विचित्र आहे की एकूण एकाला कोणत्याही पक्षाचा नेता असो ते दुसऱ्याला फोडवते, दुसऱ्याचं ॲडजस्टमेंट राजकारण आहे. त्याच्यामुळे कोणाला काय बोलायचं याचं काही अर्थच राहिलेला नाही. आता बऱ्याचशा आपल्या निवडणुका झाल्या आपल्या जिल्ह्यामध्ये, तर आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्यात भाऊ त्या सगळ्या ऍडजस्टमेंट वरून झाल्यात असं तुम्हाला म्हणायचं का? निश्चितपणे 101%. आज परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, ती सुद्धा ऍडजस्टमेंट 101% ॲडजस्टमेंट.
101%. मग विजयराव ही अरे जर ऍडजस्टमेंट नसली असती तर काही प्रभागामध्ये पक्षाचे किंवा त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना वेगळा पॅनल करायची गरज काय होती? मग याला विजयराव जबाबदार कोण आहे? कोण नेता याला जबाबदार आहे? परभणीचे सगळे नेते ज्यांच्याकडं सत्ता आहे किंवा कारभार आहे ते सगळे जबाबदार. कोण प्रामुख्यानं नाव घेण्याची गरज नाही, सगळ्या परभणीकरांना माहिती आहे ना, महाराष्ट्राला माहिती आहे सगळं. मी कसं वाटतं घेऊ? मेरिटनुसार सगळ्यांचं निवडून झाले असं भाजप सातत्यानं सांगते. हां, कसलं मेरिट आहे थोडं कामात? कोणतं मेरिट आहे? 1 कोटी रुपये आहेत का हे मेरिट आहे? माझ्याबरोबर तुम्ही राहतात की नाही हे मेरिट आहे? तुम्ही कुठेही आम्हाला विरोध करणार नाही हे मेरिट आहे? हे सगळे मेरिट आहेत. पहा तुम्ही विचार करा मग त्या मेरिटचा. नाही, आधी पार्टी फंड मागितलं जायचा, आता तुमचा स्वतःचा आर्थिक म्हणजे जे सिबिल स्कोर असतं तो बघूनच दिला जाते का? म्हणजे नेमका आरोप कोणावरती आहे? कोण मागतं, कोण विचारतं की पैसे एवढे आहेत का तेवढे आहेत का? कारण जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी तर कधी विचारलं नाही असं बोललं. परभणीमध्ये ज्या काही निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या, काही नगरपालिका विकल्या गेल्या. मग विकल्या गेल्यानंतर तो पैसा आपापल्या मतदारसंघामध्ये लावला. तो हे ऍडजस्टमेंट नाही का? म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यालाच विकून टाकायला लागला. आता हे काय आहे? आता आम्हाला विकले गेलोत ना आम्ही. आता मुलाला माझ्या विकले गेलं ना, काम करून काय उपयोग झाला सांगा मला. तरी सुद्धा म्हणतात की भाजपचाच महापौर होईल. तुम्हाला काय वाटतं? पहिल्या इतक्या जागा मिळवल्या तरी त्यांना पाठपट्टी लागली. 2 आकडे सुद्धा गाठणार नाही भाजप असं वाटतं. मला माहित नाही पहिलं किती होते. प्रभाग 4 मधची लढाई कोणाबरोबर आहे आपली? प्रभाग 4 मध्येच आहे ना? प्रभाग 5. पाच आपली लढाई कोणाबरोबर आहे त्या ठिकाणी? कसं आहे की पक्ष खूप झालेत. एकीकडे वहिनी आहेत, एकीकडे मुलगा आहे. नाही ते एकूण एकाच्या समोर नाही आहे. तुमच्या प्रभागात दोन्ही बहिणीच्या प्रभागामध्ये 3 देशमुख होते एकमेकांच्या विरोधामध्ये. त्यापैकी नेमकं कोण? एक मिनिट. भविष्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये तुम्ही जाणार का? जसं आता कोणी भाऊ गेले तसं. पाहूयात पुढे काय होईल ते आज सांगता येत नाही. कारण बरेच नेते भाजपचं फार विचित्र काम आहे. 76 कोटीचा पहिल्या दिवशी घोटाळा सांगतो, दुसऱ्या दिवशी त्याला घेतलं जातं. आता ही वॉशिंग मशीन जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत अवघड जातं. मग अक्षय देशमुख, प्रताप देशमुख नंतर तुम्ही त्यांचे नेते होणार का? नाही, मी राजकारण करणार नाही, अजिबात नाही. मग प्रत्येक वेळेला आपल्याला राजकारणामध्ये आपली शेती, त्याचं कारण काय? तुम्ही जिल्हा परिषद सुद्धा लढवली तारकळस. बरोबर. प्रत्येक वेळेला म्हणजे अपयशाचं म्हणजे कारण काय असा तुम्ही शोधलंय का? किंवा प्रत्येक वेळेला हा, आपल्याला अपयश येतं? निश्चितपणे. कारण आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा निवडणूक लढवली आहे. ते काय कारण याच्यामध्ये? तुमचा विजय कोण? कारण काय आहे? घर का वेदी लंका बाय, बाकी काय? आगामी जिल्हा परिषद निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या. आता तुम्ही सध्या भाजपमध्ये सक्रिय आहात. हाच पॅटर्न पुन्हा तुमच्यासोबत राबवला जाईल असं वाटतं का? कारण नेत्यांवर जो तुम्ही कोटी कोटी रुपये मागितल्याचा आरोप केलाय. निश्चितपणे हा पॅटर्न पुन्हा वापरला जाईल. परिस्थिती निर्माण झाली तर. परिस्थिती निर्माण झाली तर होईल. जर परिस्थिती निर्माण केली नाही पक्षानं तर निश्चितपणे भाजप म्हणतो. जे माझा शेवटचा प्रश्न आहे, जे नवीन कार्यकर्ते येतात भाजपमध्ये त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? कारण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, मोठे नेते आहात, तुमची ओळख भाजपमध्ये पहिल्यापासूनच होती, परंतु
जुन्यांना डावले जाते, नव्या कार्यकर्त्यांना घेतले जाते, पण तुम्ही एक ज्येष्ठ म्हणून काय आव्हान करता? नवीन लोकांना काय आवाहन करणार आम्ही? त्यांनी विचारलं तर आम्ही आवाहन करू ना. हा, मी एवढंच आवाहन करते स्थानिक नेत्यांना की जरा हे 30-30 वर्षापासून काम करायचं त्यांच्याकडे थोडं पहा, एवढंच आवाहन करतो. वरिष्ठांकडे काही तक्रार वगैरे करणार भाजपच्या? हे सगळं सुरू आहे. काही उपयोग नाही. उपयोग असला असता जरूर केले असते. वरचे लोक ऐकत नाहीत, वरचे लोक तक्रारी दखल घेत नाहीत का? मी ज्यावेळेस पक्ष चालू त्यावेळेस घेत होते, पण या 2-3 वर्ष पुष्कळचा फरक पडला असं वाटतंय मला. काँग्रेसची जी लोक बाहेरची आहेत सगळी, त्यामुळे सगळी पक्ष शिस्त बिघडली असं वाटतं. आता मी तुम्हाला आताच सांगितलं ना पक्ष शिस्त काय चालू आहे ते. जर काँग्रेसमध्ये मिलाप होतं, MIM बरोबर, आता उद्या आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. आता जे कार्यकर्ते आहेत ना, जे जुने, त्यांना फक्त फाशी घ्यायची वेळ आलेली, बाकी काही नाही. तुम्ही औरंगाबादच्या आजच्या टीव्हीवर पाहा ना कसं काय परिस्थिती आहे. ढाय मोकळून रडतोय तो माणूस. ओके. धन्यवाद. थँक्यू.